मित्रो नमस्कार. मी आज आलो तो रिसोडला येता वेळेस एक भयानक खरंच अपघात पाहिला. असा अपघात म्हणजे शब्दात सांगण्याजोगाच नाही खरं म्हणजे. तर सगळ्याच आमच्या सबस्क्रायबरला किंवा सगळ्या जनतेला मी एक विनंती करतो, कोर्टाच्या बेमीच्या देठापासून विनंती आहे माझी की तुम्ही टू व्हीलर हाणता वेळेस थोडंसं एक हेल्मेटचा वापर करता आणि फोर व्हीलर जरी हाणत असाल चालवत असाल तर तुम्ही सीट बेल्ट वापरता. कारण तुम्ही तुमच्या घरच्यासाठी खूप एकुलती एक आहात. गरज कोणालाच नाही, फरक कोणालाच पडणार, पण तुमच्या फॅमिलीला तुम्ही नसले तर खूप काही फरक पडतो. यासाठी खरंच स्वतःची काळजी घ्या. थोडं बाहेर जात असाल तर थोडंसं तुमच्या वेगावर नियंत्रण ठेवा. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती मी व्हिडिओमध्ये सांगेलच, थोडं ड्रिंक पण करून गाडी वगैरे चालवत जाऊ नका प्लीज. मित्र, तुम्ही बघू शकता आता ही गाडी आहे. या गाडीवरूनच तुम्ही अनुमान लावा तर ही गाडी किती फुटली, किती बेचिराग झाली. कारण हिचा पार्ट सगळा उडून गेला आहे. जसं का हवेत धुवा सगळा झाला आहे किंवा मग काहीतरी असं बारीक अशी वस्तू आहे की जी उडू शकते हवेमध्ये, अशी उडणारी आहे. तसे ते सगळे तिचे टपर उडून गेले. ही पण एक गाडी डिवायडरवरती आहे बघा. ही कुठनं तरी डायरेक्ट डिवायडरवर म्हणजे जर येऊन बसत असेल तर याचा अर्थ गाडी ही खूप वेगात होती. तेच सांगतोय की सर्वजण गाडी वापरताना सीट बेल्ट लावत जा. म्हणजे काय रिस्ट्रिक्शन दिले हे आपल्या सगळ्यासाठी भल्यासाठीच आहेत. टू व्हीलरवरती वापरणारे म्हणजे हेल्मेट झालं किंवा सीट बेल्ट झालं. आणि विशेषतः गाडी चालवता वेळी ड्रिंक करणं हे टाळा. सीट बेल्ट वापरत जा किंवा मग हेल्मेट वापरत जा. हे रिस्ट्रिक्शन आपल्यासाठीच चांगली आहेत. थोडंसं आपण जर आपल्या स्वतःची काळजी घेतली तर अशा गोष्टी